रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यात आज एक महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे। चिंचवड येथे झालेल्या संयुक्त बैठकीत शहराध्यक्षासह संपूर्ण कार्यकारिणी बहुमताने बरखास्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे। यावेळी एकूण 136 पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत नवीन शहराध्यक्ष व कार्यकारिणी निवडीचे सर्व अधिकार बाळासाहेब भागवत, अजित शेख यांना देण्यात आले आहेत। लवकरच पिंपरी चिंचवड शहरासाठी नवीन नेतृत्व जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। राष्ट्रीय नेते रामदास आठवले साहेबांचा, राष्ट्रीय नेते रामदास आठवले साहेबांचा जे शहराध्यक्ष निवडले होते, आता वास्तविक पदा त्याला हंगामी अध्यक्ष म्हणून पत्र दिलेलं होतं। आम्ही मागच्या मीटिंग मध्ये सूर मांडला होता, ज्यांनी ह्यांना हंगामी अध्यक्ष म्हणून पत्र दिलेलं आहे त्याच दोघांनी हा हंगामी अध्यक्षपद बरखास्त करावं आणि या ठिकाणी शहरामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी 10-15 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीजवळ आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलंय, अशा कार्यकर्त्याला आपण अध्यक्षपद देऊन या ठिकाणी जे चळवळीला जी मरगळ आलेली आहे ती बाजूला सारून जोमाने या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण रिपब्लिकन पक्षाची चळवळ जीवन ठेवण्याचं काम करणार आहोत। आणि आजच्या दिवशी जी हंगामी शहर कार्यकारिणी होती, जे शहर अध्यक्ष होते, ती आज पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व नेते मंडळी, शहर कार्यकारिणी व पदाधिकारी श्रेष्ठ जे सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वानुमते ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। जय भीम। या ठिकाणी आज जी मीटिंग झाली ती जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी झाली। एक पद आणि एक व्यक्ती एक पद या न्यायाला धरून हे कार्यकारिणी बरखास्त करण्याचा आमच्या कार्यकारिणीने ठराव केलेला आहे। आणि ह्या ठरावामध्ये आम्ही सर्वांनी सर्वानुमते जुनी कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे आणि नवीन कार्यकारिणी तयार करण्यासाठी तारीख दिलेली आहे। त्या तारखेप्रमाणे ज्याला ज्या पदासाठी इच्छुक आहे, परंतु क्रायटेरिया असा आहे की ज्यांनी पद भोगलेलं आहे अध्यक्षपद त्यांनी परत अर्ज करू नये आणि ज्यांनी अध्यक्षपद भोगायचंय त्यांनी 15 ते 20 वर्ष या शहरामध्ये काम केलेलं पाहिजे। जुना क्रायटेरियाच आहे हा। जुन्या लोकांनी जसं केलेलं काम आहे तसं काम करायचंय। आता बाळासाहेब भागवतांनी सांगितलं की या ठिकाणी जुने कार्यकर्ते आहेत, जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी आतापर्यंत आमच्या पक्षाची अशी ख्याती आहे की नवीन लोक येतात, पद घेतात, निवडून येतात आणि आम्हाला विचारत नाहीत। मागच्या वेळेस 2017ला घोलप आणि बाळासाहेब ओव्हाळ आले, परंतु पक्षाचं त्यांनी काहीच काम केलं नाही। आता सुद्धा आमच्या इथं तंत्रपाळे आणि आमचा स्वप्नील कुणाल वावळकर आलेला आहे। आता किती पक्षाचं काम करतायत, कसं करतायत, किती कार्यकर्त्यांना न्याय देतायत ते बघू आणि त्याप्रमाणे आम्ही यापुढचं काम करू। या ठिकाणी आम्ही एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, महिलांना सन्मान मिळाला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून काम केलं तर या ठिकाणी 2002ला जी परिस्थिती होती की आठवले गटाशिवाय इथं दुसरा गटच कुठं दिसत नव्हता, इतकं काम आम्हाला करावं लागणार आहे। ते काम करण्याची आमची तयारी आहे, उमेद आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू। जे शहर अध्यक्ष होते ते निवडून आलेले आहेत, पक्षाचे 2 नगरसेवक आलेले निवडून आहेत। पक्षाच्या नियमामध्ये जे बसतं की एक पद, आता नगरसेवक असताना दुसरं पद ठेवता येत नाही, ही पक्षाच्या नियमावलीत आहे। त्याच्यामुळं आज कार्यकारिणी आम्ही बरखास्त केली आहे, बरखास्त केली कार्यकारिणी आणि येणाऱ्या 20 तारखेपर्यंत अर्ज मागवत आहे। ज्याला अध्यक्ष पदाला उत्सुक आहे, ज्याला उपाध्यक्ष अनेक पद घ्यायचे त्यांना आपण अर्ज मागवतोय आणि 22 तारखेला निवड करायची जम्मू कार्यकारिणीची ती बैठक बोलवलेली आहे। त्याच्यामुळं पक्ष वाढवायचा आहे, 5 वर्ष काम करायचे आम्हाला। आमच्या येणाऱ्या काळामध्ये सत्ता आली पाहिजे म्हणून आम्ही इलेक्शन झाले तसं कामाला लागलेलो आहे। प्रत्येक प्रभागामध्ये कार्यकर्त्याला आदेश देऊन टाकलेला आहे की प्रभागामध्ये ज्यांनी उभा राहायचं त्यांनी आतापासून काम करायचं आहे। 5 वर्ष आम्ही काम करणार आहे, 100 बळाची तयारी करणार आहे, आमची ताकद उतरवणार आहे
साहेब सभेमध्ये म्हणले होते, जोपर्यंत ताकद होत नाही, फटफडत जायची वेळ आली, मागे जायची वेळ आली, ती वेळ मागे जायची बंद करणार आहे आम्ही. आणि रिपब्लिकन पक्षाचं 5 वर्ष काम करणार आहे. आणि आमची ताकद प्रत्येक प्रभागामध्ये लावणार आहे आणि आमचं पॅनल उभा करण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे 100% करणार. हे आठवले साहेबांच्या आशीर्वादाने आठवले साहेबाला परवानगी मागणार आहे. या येणाऱ्या इलेक्शन मध्ये शहरामध्ये आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही सत्ता आणतो 5 वर्षामध्ये. आणि म्हणून आठवले साहेबांनी जी सभेमध्ये पिंपरीच्या बोलले ते आम्हाला लागलेलं आहे शब्द. मागं फरफडत जावं लागतं, बळच बोलावं लागतं. बळच नव्हे तर त्यांनी आम्हाला बोलावं लागेल. आमच्या नेत्याचा शब्द आमच्या डोक्यामध्ये आहे. आणि जर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आता कार्यकर्ते बरखास्त झालेली आहे, कार्यकारिणी होणार आहे, त्याच्यामध्ये कुणी काय करेल. मी शहरात महाराष्ट्राचा जबाबदार उपाध्यक्ष आहे. इथं पश्चिम महाराष्ट्राचे मुक्तर आहेत,